लोकशाहीतील सर्वोच्च उत्सव म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं अशा लोकसभा निवडणुकीचा आज 7वा अर्थात शेवटचा टप्पा पार पडला। गेल्या महिनाभरापासून पायाला बेंगरी बांधून फिरत असलेले उमेदवार आता काहीसे विश्रांतीच्या भूमिकेत दिसत आहेत। या निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागेलच, पण एवढ्या दिवसातून थोडीशी मोकळीक मिळाल्याने ते आता नक्कीच निवांत असतील। पण हा निवांतपणा सर्वच नेते अनुभवत आहेत असं नाही। त्याचं कारण असं की नुकतंच आता उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक बातमी समोर आली आहे जी त्यांची अडचण वाढवणारी आहे। उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी मुंबईत लोकसभेचं मतदान होतं त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली होती, पण आता तीच पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। त्यामुळं उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे। नेमकं काय झालंय याविषयी अधिक विस्ताराने जाणून घेऊयात। तर 20 तारखेला महाराष्ट्रातील 13 जागेवर मतदानाची प्रक्रिया पार पडली। याच दिवशी मुंबईत देखील मतदान होतं, पण मुंबईत मतदान काहीसं संथगतीने झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्यावर उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मतदान संपायला अवघा काही वेळ बाकी असताना शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। या प्रकरणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी ही तक्रार केली आहे। निवडणूक सुरू असताना उद्धव ठाकरे पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असून त्यावर कारवाई करण्यात यावी, तसंच त्यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे। पण उद्धव ठाकरे यांनी काय आरोप केले होते तेही जाणून घेऊयात। निवडणूक आयोग हा भाजपचा गरगडे असून त्यांच्याकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे। मतदान केंद्रावर जाणून बुजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय। मतदारांनी मतदानाला उतरू नये, बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं, यासाठी हा सरकारचा डाव आहे असे आरोप उद्धव ठाकरे यांनी केले आहेत। ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई करण्यात आली। पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता। त्यामुळे आता या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याने आयोगाने कारवाईच्या प्रक्रियेची सुरुवात केली आहे। राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भातील अहवाल पाठवला आहे। आता यावर केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।